चार्जिंगसाठी लावलेला इलेक्ट्रॉनिक बाईकने घेतला अचानक पेट, बॅटरीचा स्फोट, गाड्या जळून खाक, घरांचे पण मोठे नुकसान। नाशिक रोड, मालधक्का रोड, महात्मा ज्योतिबा फुले नगर, पंजाब गल्ली येथे राहणारे सत्तार लतीफ तांबोळी वय 44 यांनी आपली गाडी नंबर MH15 GK 5330 ही इलेक्ट्रॉनिक मोटरसायकल आपल्या घराच्या अंगणात रात्री झोपताना चार्जिंगला लावली असता अचानक या गाडीने पेट घेऊन बॅटरीचा स्फोट झाल्याने तांबोळी परिवार हादरून गेला। त्याचबरोबर गाडी नंबर MH15 HG 4112 स्विफ्ट हिला आग लागल्याने अर्धे घरही जळाले आहे। सदर घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून क्षणाचाही विलंब न करता घरातील मागच्या दरवाजा वाटे संपूर्ण परिवार घराबाहेर पडल्याने कुठलीही जीवितहानी या घटनेत झाली नाही। आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले। आगीची घटना लगेचच तांबोळी यांनी तात्काळ नाशिक रोड मनपा अग्निशामक दलाला फोन करून कळवली, परंतु तब्बल 1 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाला प्राचारण झाल्याने तांबोळी आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। जे काही नुकसान झाले आहे ते फक्त अग्निशामक दल आणि विद्युत विभाग यांच्या हलगर्जीपणामुळेच असा थेट आरोप सत्तार तांबोळी यांनी केला आहे। मी सत्तार तांबोळी, राहणारा इंदिरा विकास नगर, मालधक्का रोड, फुले नगरमध्ये पंजाब गल्लीमध्ये राहतो। आणि माझ्याकडे इलेक्ट्रिक बाईक आहे। मी रात्री 2:30 वाजता आलो, ती बाईक चार्जिंगला लावली। त्याच्यानंतर मी ती गाडीचा आवाज यायला लागला मला 3-3:30 वाजता। मला आवाज कशाचा येतोय, तर मी पाहिलं ते तर एवढा स्फोट झाला त्या गाडीचा, इलेक्ट्रिक बाईकचा। आणि त्याच्यानंतर मी घरच्यांना सर्वांना बाहेर काढलं। बाहेर काढताना आमचे जे आजूबाजूचे माझे जे मित्र जे आहे, सहपरिवार आमचे जे आहे, मित्र सगळे फ्रेंड सर्कल, त्यांनी सगळे मदत केली माझ्यासाठी। सगळ्यांनी पाणी मारलं, आग विझवली। त्याच्यानंतर मी दलाला फोन केला पहिले, ते कमीत कमी 1 तासानंतर आले। म्हणजे आपली सरकार ही झोपेले वाटतं। महानगरपालिकेचं दुर्लक्ष पण आहे आपल्या विभागामध्ये पण, आणि नागरिकांना एवढा त्रास होतो, इथं काही गोष्टीला झाले तरी दुर्लक्ष करता महानगरपालिका। तर माझं विनंती हेच आहे सरकारला, यांनी अग्निदल यांच्यावर थोडीशी कारवाई करावा। यांना जे टायमर 2 मिनिटाचा जे आहे तिथं लागवड यांनी पोचायला पाहिजे। तर माझ्या एवढी नुकसान झाली नसती टायमावर आले असते तर। आज माझी तुम्ही नुकसान पाहू शकता, गाडीची म्हणा किंवा सगळे प्रत्येक घटना एवढी रात्री झाली। कोणी जीव झाला असतं तर काय केलं असतं यांनी। मला प्रशासनाची मदत पाहिजे का, माझी नुकसान झाली आहे त्यांनी मला भरपाई करून द्यावं।